नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनीत मोरे आणि या व्हिडिओमध्ये मी माझ्या ढोल पथकामध्ये म्हणजे नवीन ढोल पथकामध्ये मी जॉईन केलेला आहे. हिंदू घोष नावाचा पथक आहे तो. तर त्याची जी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस माझ्या रिलेटेड असेल, त्या ढोल पथकाबद्दल नाही आहे किंवा तिथे जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल नाही आहे. माझ्या रिलेटेड जी स्टोरी असेल त्या पथकामध्ये ती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. स्टे ट्यून टिल द व्हेरी एंड ऑफ दिस व्हिडिओ. मजा येईल तुम्हाला. आता हे काही मी रोज-रोज दाखवणार नाही आहे. घरातनं बाहेर निघायचं, दार लावायचं, बुटं घालायची ते आणि निघायचं. एवढं काही इंटरेस्टिंग नाही आहे. सगळेच लोकं दाखवतात, पण आता एकदा-दोनदा दाखवावं लागेल म्हणून मी दाखवतोय. आता हे जे झाड तुम्ही बघतायत रस्त्याच्या मधोमध, हे वडाचं झाड जे आहे ते जवळ-जवळ 100 वर्ष जुनं असावं, असं लोकं म्हणतात. ते त्याहूनही जुनं असू शकतं. त्या स्पॉटला, त्या एरियाला पारनाका म्हणतात आमच्या इकडे डहाणूमध्ये आणि खूप फेमस एरिया आहे. खूप पॉप्युलर एरिया आहे हा. आता कधी-कधी गावात गेलेल्या जे रिक्षा असतात ते भेटत नाहीत. त्यामुळे थोडंसं पुढे चालत जावं लागतं पारनाक्या साईडला. म्हणून मी चालत निघालो रिक्षेसाठी आणि फटक्यात रिक्षा मिळाली देखील. आता या ठिकाणी क्रिकेटचे सामने रंगतात उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये ह्या ग्राउंडची अवस्था ही वेगळी असते. ती मी तुम्हाला नंतर पावसाळा आल्यानंतर मी दाखवीन. पण उन्हाळ्यामध्ये इकडे क्रिकेटचे सामने असो किंवा प्रॅक्टिस असो किंवा ड्रायव्हिंग शिकायला येणारी लोकं सुद्धा इथे प्रॅक्टिस करतात. आता डहाणूमध्ये सुद्धा खूप प्रगती होते, डेव्हलपमेंट होत आहेत. आमच्या इकडेही रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू झालंय. आता त्या डेव्हलपमेंटला आम्ही स्वागत करतो. ती डेव्हलपमेंट करत असताना आमच्या इकडची खूप मोठी आणि खूप महत्त्वाची झाडं कापली गेली आहेत. तर त्या गोष्टीचं दुःख आम्हाला राहणारच आणि तीच चर्चा मी या रिक्षावाल्या काकांबरोबर करत होतो आणि आमच्यामध्ये तीच चर्चा चालली होती की आधी कसं डहाणू दिसायचं आणि झाडं कापल्यानंतर ते किती भकास झालंय. कसं चांगलं दिसायचं ना, आता भकास वाटायला लागलं ना. ते टॉकीजच्या तिकडचं पण तोडलं. असं नाही आहे की आम्ही डेव्हलपमेंटला विरोध करतोय, पण डहाणूचा हा जो एरिया आहे हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे त्या गोष्टीची खंत मात्र आम्हाला वाटणार, त्या गोष्टीचं दुःख आम्हाला होणारच की झाडं कापली जात आहेत. असो आणि मग मी येऊन पोचलो मसोली नाक्यावरती. ठीक आहे, तिथून मी कॉल केला गौरवला आणि सांगितलं की मला पिक करायला ये आणि तू येईपर्यंत हे भंगारवाले काका तिकडे बसले होते. तुम्ही म्हटलं त्यांच्याबरोबर बोलत बसूया म्हणून तिकडे त्यांच्याबरोबर बोलत बसलो होतो आणि गप्पा मारता मारता 5 मिनिटात अशीच निघून गेली. अरे मेरा क्यों बनाओगे भाई? ऐसे व्हिडिओ बनाता हूँ. चलो मेरे फ्रेंड चलो. तेवढ्यातच मला गौरव दिसला आणि मग मी निघालो आमच्या ढोल पथकाच्या सराव ग्राउंडवरती. आमच्या ढोल पथकाचा जो सराव आहे तो वडकुंच्या कॉलेजच्या ग्राउंडवरती होतो. आता याच कॉलेजला मीही शिकलो होतो, त्याच्यामुळे इथल्या आठवणी वेगळ्याच आहेत. आता गौरव बरोबर गप्पा मारता मारता पोचलो मी सरावाच्या ग्राउंडवरती, सरावाच्या मैदानावरती. आता तुम्ही म्हणाल की इथे जास्त लोक दिसत का नाही आहेत? त्याचं कारण असं आहे की आज होता मेंटेनन्सचा दिवस, ढोल मेंटेनन्सचा दिवस. आता मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय हे त्या दिवशीच मला कळालं. ताशावाल्यांसाठी इतकं काही नाही, पण ढोलवाल्यांसाठी हे मेंटेनन्स म्हणजे खूपच महत्त्वाचा दिवस असतो आणि मेंटेन करणं या वाद्याला हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे त्या दिवशी मला कळालं. एकेका ढोलमागे इतकी जास्त मेहनत केली जाते, त्याच्या आतमध्ये शाई लावली जाते, त्याच्यानंतर ढोलाला उघडणं किंवा त्याला ओपन करणं हीच मोठी चॅलेंज असते. ते उघडल्यानंतर शाई तयार करायची, मग आतल्या बाजूनी ती शाई लावायची आणि त्याच्यानंतर तो ढोल परत एकदा बसवायला घ्यायचा. हे सगळ्या प्रोसेसमध्ये जवळ जर तुम्ही अनप्रोफेशनल असाल तर अर्धा तास एका ढोलला लागू शकतो आणि तुम्ही जर फास्ट काम करत असाल तर तो 8 मिनिटात व्हायला पाहिजे का 10 मिनिटात तो व्हायला पाहिजे. तरच तुमचा ढोल मेंटेन होईल आणि तो वाजेल देखील तसाच खणखणीत. आणि यांनी 10 मिनिटाच्या खोलून ढोल काढला पाहिजे. एका माणसाला 10 मिनिट. आता ह्यांमध्ये काही ज्युनियर्स काही सिनियर्स सगळे मिक्स असे इकडे बसले होते आणि मेंटेनन्सचं काम करत होते. ती ही प्रोसेस. आणि मेंटेनन्समध्ये मेहनत केल्यानंतर आमचा सराव सुरू झाला. आता पथकातल्या मुलं आणि मुलींना बघून तुम्हाला असं वाटत असेल की ही लहान आहेत, पण खरं सांगायचं झालं ना तर खरंच ही लहान आहेत. यांच्यात सर्वात मोठं कोणी असेल तर हे दादा, हे आहेत पप्पू दादा.
हे आहेत म्हणून मला थोडं बरं वाटतं, नाहीतर मला या ग्रुपमध्ये सिनियर सिटीजन असल्यासारखं वाटलं असतं. असो, आता फुटेज बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी लीड करतोय की काय, पण तसं नाही आहे मित्रांनो. हे मध्ये असलेले जे तिघं आहेत, गौरव, पप्पूदादा आणि दीपक, हे आहेत खरे लीड करणारे. आता ह्याचं नाव सुश्रुत. ते प्रत्येक वर्गात असतो ना एक हुशार मुलगा, ह्याचा नंबर तिकडे लागतो, ह्याचा नंबर तसाच आहे. आमच्या पथकातला सगळ्यात स्टुडियस किंवा हुशार किंवा टॅलेंटेड मुलगा कोण असेल तर तो हा. त्याचं वादन 1 नंबर. आणि अशा प्रकारे आमचा सराव संपला आणि सर्व लोक घरी परतले.